स्टेशनला गेला होता. पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक मिळाली, सहकार्य झालं? सहकार्य काहीच नाही झालं. आम्ही त्यांना ओसी मागितली, ओसी पण दिली नाही. आम्ही रिपोर्ट मागायसाठी कागद दिला तर पेपर फेकला गेला. असा म्हणजे अशी वर्तणूकच चांगली नव्हती. आणि आमचा रिपोर्ट जर अशा कंडिशनमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजेत होता, त्यांनी रिपोर्ट कंडिशनमध्ये घेतला नाही. ही घटना घडण्यापूर्वी मुलीसोबत तुमचं काय नेमकं बोलणं झालं होतं, काय त्याच्याकडून सांगण्यात आलं? मी मयूरीचे वडील भगवान बुडुकले. मी मुलीशी 1 वाजेला बहीण बोलत आहेत. ती मला फोन करायची, नंबर डिलीट करून टाकायची. मी म्हणते असं काऊन करत येतो, तर ती म्हणे माझ्यावर दबाव आणतात ते की तू फोन करू नको कोणाला. नातेवाईकाचा तर कोणाचाच फोन येत नव्हता, पण मग चोरून करायची ती फोन की असं असं म्हणतात, तसं तसं म्हणतात. पण मी म्हणायची जाऊ दे, एवढं तेवढं निघूनच जातात दिवस, एवढं तेवढं होतच राहते. पण ते इतके प्रेशरमध्ये आणायची तिला की तिला बोलूसुद्धा देत नव्हती. दुसरे म्हणजे ती असा विचार करायची बोलताना की मी तुम्हाला हे सगळं तिथं आल्यानंतर सांगेल हे सगळं काही. मी इथं फोनवर तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. आणि इथं किती वेळा आम्ही तिला आणलं, पण म्हटलं की तू जाऊ नको जसं. ती म्हणे नाही चांगले राहतात, पण चांगले नव्हते राहत, ते देखावा करत होते. आणि सतत 15 दिवसापासून तिच्या सासूचे, तिचे स्टेटस, नवऱ्याचे स्टेटस हे ठेवायला लागले. म्हणजे तिच्यासोबत असं गोडी गुलाबीने राहायला लागले. आणि त्यांनी मेडिकल भाड्याने घेतलेलं होतं. त्यांची मुलगी तिच्यासोबतच राहायची. तर ती मुलगी तिला बड्डेच्या दिवशी म्हणाली पण की तू हसत का बरं नाही आहे. ती म्हणे मी हसत नाही. म्हणजे त्या दिवशीच तिचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्या दिवशी त्यांना काही जमलं नाही. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिची हत्या केली. 1 वाजेच्या दरम्यान ती 1:17 माझ्यासोबत बोलली. तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी. त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली, तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाही आहे संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्या 2 तासानंतर माझ्या वडिलाला डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला. ती गळफास घेणाऱ्यामधली नव्हती. तिची BSc ॲग्री झालेली होती आणि खूप सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातली मुलगी होती. आणि असंच जर करत राहिलं तर प्रत्येक मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हत्येचा प्रकार आहे, त्यांनी हत्या केलेली तिची. भगवान कडुबा बुडुकले आपल्या पाडळीचे नागरिक आहेत आणि यांची मुलगी मयुरी, तिचा किशोर ठोसर जळगाव खानदेश सुंदर मोतीनगरामध्ये 4 महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला. आणि लग्न झाल्यानंतर 15व्या दिवसापूर्वीपासूनच त्या मुलीचा छळ सासरच्यांनी चालू केला. मयुरी ही अतिशय गोंडस, अतिशय सुशिक्षित, BSc कम्प्युटर झालेली आहे, BSc ॲग्री झालेली आहे. आणि अनेक एक्झाम तिने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि 4 महिन्यापासून लग्न झाल्यानंतर सारखं तिला प्रचंड छळ तिच्या सासऱ्यांनी केला. आणि इतका छळ केला की ती फोनवर आपल्या बहिणीशी, वडिलांशी बोलूसुद्धा नव्हती. तिला बोलायला गेलं तर ती लगेच सांगायची की ही मी या नंबरवरून बोलले, हा नंबर डिलीट करा, कोणाला कळू नका देऊ. आईवडिलांशी तिला बोलून दिलं जात नव्हतं. आणि परवा सकाळी यांना फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली. पण आता मी आत्महत्या केल्याचं माहीत पडल्यानंतर हे परिवार धावत गेल्यानंतर पहिले तर पोलिसांनी 10-12 तास या लोकांना नुसतं झुलवत ठेवलं. त्या परिवाराला काही मदत केली नाही. रात्री 1 वाजता तक्रार घेतल्यानंतर यांच्या अंगावर कागद फेकला ओसीचा की तुम्ही ओसी बाहेरून रात्री 1 वाजता झेरॉक्स आणा. तर रात्री 1 वाजता कुठली झेरॉक्स ते उघडी असते. आणि इन्क्वेस्ट पंचनामा करताना या सगळ्या नातेवाईकांना सोबत ठेवायला पाहिजे होतं की तिच्या अंगावर कशाच्या जखमा आहे, तिचे काही पाय घासलेले आहेत का काय झालं. या इन्क्वेस्ट पंचनामा करताना कुठल्याही प्रकारे यांच्या नातेवाईकाला तिच्या जवळ घेतलेलं नाही. मृत्यूच्या वेळी तिच्या अंगावर मी जे डॉक्टरांशी बोललो किंवा डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या अंगावर 5-6 दिवसापूर्वीच्या पण जखमा होत्या. आणि ताजी जखम कानाखालची पण त्या ठिकाणी होती. आणि डॉक्टरांनी स्पष्टपणे कळवलं पोलिसांना की हिला पहिले गळा आवळून मारलेला आहे आणि नंतर तिला पोलिसांनी होडी जप्त केलेली आहे. म्हणजे ज्या दोरीने आवळून मारलं ती दोरीसुद्धा पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली नाही आहे. आणि त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न असा केला की ही या ठिकाणी ओढणी घेऊन आत्महत्या केली. पण पहिले मारलं आणि मग तिच्या गळ्यात ओढणी टाकून देखावा तयार त्या ठिकाणी दिला गेला. ज्या ठिकाणी घटना घडली तिथेसुद्धा पोलिसांनी स्पॉट पंचनामा केलेला नाही आहे. सगळं गेल्यानंतर मग त्यांनी पंचनामा केला असेल कदाचित. पण त्याच लोकांनी बॉडी उचलली आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा खालच्या अधिकाऱ्यांना फोन होते की हे असं या प्रकारामध्ये समोरच्या आरोपींना पाठी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय मिळते पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारे एखाद्या तरुण मुलीचा जीव जातो, ती आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवून सासवड्याला जाते, आपल्या संसारामध्ये मुलं बाळं आपला पुढचा आयुष्याचा विचार करते आणि अचानकपणे तिचा खात्मा या ठिकाणी केला जातो. आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी मानवता दाखवत नाही. आईवडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या जळगावच्या प्रकारामध्ये केला गेला. आज मी मुंबईला जात आहे.
सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन मी देणार आहे. जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयुरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी SITकडे द्यावा, CIDकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पण जळगावच्या पोलिसांकडे हा तपास ठेवणे तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल. आणि त्याच्यावर 306चा जो काही आत्महत्या करण्याचा IPCचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही या परिवाराची मागणी. आणि कालपासून हे परिवार या ठिकाणी आपल्या न्यायाकरता फिरत आहे. पण 2 दिवसापासून सुट्टी असल्यामुळे त्यांना अधिकारी भेटता आले नाही. पण मी आपल्या माध्यमातून मीडियाने अनेक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत, मीडियाने अनेक मुलींना न्याय दिलेला आहे, मीडियांच्या स्टोरीमुळे पूर्ण भारत पेटून गेलेला आहे. म्हणून या मुलीला सुद्धा आपण न्याय द्यावा ह्याकरता मी आपणास विनंती करीत आहे.